नमस्कार, मी ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे मस्त कुरकुरीत कोथिंबीर वडी। तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराची कोथिंबीरची जुडी घेऊन स्वच्छ धुवून पाणी निथळून त्यातलं कोरडी करून निवडून घेतली आहे। त्यानंतर आपल्याला 1 वाटी बेसन लागेल, 2 चमचे पांढरे तीळ, लसूण, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद, धणे पावडर, जिरे, मीठ, ओवा आणि 2 चमचे तांदळाचे पीठ घेतले मी। त्यामुळे तांदळाचे पीठ घातल्यामुळे आपल्या वड्या मस्त कुरकुरीत होतील। त्यानंतर आपल्याला कोथिंबीर छान बारीक चिरून घ्यायचे। तर कोथिंबीर धुतल्यानंतर पूर्णपणे यातलं पाणी निथळून घ्यायचं आपल्याला। त्यानंतरच आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे। तर इथे मी अशी एकदम बारीक कोथिंबीर चिरून घेतली आहे। अशाच प्रकारे मी सगळी एक जोडी पूर्ण कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। कोथिंबीर चिरून झाल्यानंतर आपल्याला एक हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मिरच्या मी मस्त अशा तोडून टाकलेल्या आहेत। ह्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत, त्यामुळे मी 4 ते 5 घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे जशी मिरची तिखट वगैरे आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। पाणी न घालता याचं छान आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। मग चिरलेल्या कोथिंबीरवरती 1 वाटी बेसन घालायचं। त्याचबरोबर त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं, 1 चमचा जिरा घालायचा, 1 चमचा ओवा घालायचा आणि त्यासोबतच 1 चमचा धणे पावडर घालायचा। तर धणे पावडर न घालता तुम्ही मोठे धणे हिरवी मिरची आणि लसणासोबतच घालून बारीक करून घेऊ शकता। त्याचमध्ये हळद, लाल तिखट, मीठ घालायचं चवीपुरतं, तीळ घालायचे, 2 चमचे तेल घालायचं। तर तेल घातल्यामुळे आपल्या वड्या नुसतं जर तुम्ही खाणार असाल तर सुद्धा मऊ लागतात खायला, त्यामुळे तेल घालायचं छान। त्यासोबतच तयार करून घेतलेल्या लसूण आणि मिरचीचा ठेचा घालायचा। हे एकदा कोरडं मिक्स करून घ्यायचं, लगेचच पाणी घालायचं नाही आहे। तर कोथिंबीरमध्ये मॉइश्चर असतं, तर त्याच्यामुळे लगेच पाणी न घालता पहिल्यांदा फक्त मिक्स करून घ्यायचं कोरडं, आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं छान घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। तर मी इथे मला अर्धी वाटीच्या कमीच पाणी लागलेलं आहे। तर इथे बघा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एक जीव तयार करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे छान गोळा होईल असं पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ तयार करून झाल्यानंतर हे बाजूला ठेवून द्यायचं, आणि इथे माझ्याकडे स्टीमरचं एक ताट आहे ते घेतलेलं आहे। तर याला मी तेल लावून घेणार आहे आणि याच्यावरती आपल्याला हे सगळं पीठ थापून घ्यायचं आहे। तर त्या अगोदर काय करायचं, तेल लावून झाल्यानंतर याच्यावरती तीळ घालून घ्यायचे, म्हणजे आपल्या कोथिंबीरच्या वडीला खालच्या आणि वरच्या बाजूने सुद्धा छान तीळ लागतील। तर इथे मी तीळ लावून घेतल्यानंतर याच्यावरती सगळं कोथिंबीरचं तयार केलेलं आपण पीठ घालायचं आणि हे पसरवून घ्यायचं आहे छान सगळीकडे। आपल्याला छान पसरवून घेऊन दाबून याला उकडायला ठेवायचे। तर असं न करता तुम्ही छान असे गोळे करून स्टीमरवरती ठेवू शकता। असे लांब लांब गोळे करून घ्यायचे आणि ते उकडवून घ्यायचे, नंतर तुम्ही त्याला कट करून घेऊ शकता। तर वरून सुद्धा तीळ घालून घ्यायचे आणि आपल्याला हे उकडायला ठेवायचं आहे। तर मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवले स्टीमरमध्ये। त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले, पाणी गरम झालंय, त्याच्यामध्ये आपल्याला हे स्टीमरचं ताट अलगद ठेवून द्यायचं आहे। झाकण ठेवून याला मीडियम गॅसवरती मी 20 मिनिटं छान उकडवून घेणार आहे। 20 मिनिटं झाले आहेत, गॅस बंद केला आहे, आपल्या वड्या छान उकडल्या आहेत। तर गॅस बंद केल्यानंतर बाजूला काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं। पूर्ण थंड झाल्यानंतर मी वड्या अशा चौकोनी छोट्या छोट्या आकारात कट करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही चौकोनी न कट करता तर शंकरपाळीच्या आकारासारख्या सुद्धा कट करून घेऊ शकता। तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये तुम्ही लहान मोठ्या कट करा। तर इथे वड्या छान कट करून झालेल्या आहेत, तर तुम्ही बघू शकताय मस्त अशा उकडलेल्या आहेत। खाली ताटाला सुद्धा चिकटलेलं नाही आहे, आणि असं मी याला मोकळं करून घेते तर एकमेकांना सुद्धा चिकटत नाही आहेत वड्या, म्हणजे आपल्या परफेक्ट वड्या छान स्टीम झालेल्या आहेत, उकडल्या गेलेल्या आहेत। पूर्णपणे थंड झाल्यानंतर कट करायचं, म्हणजे आपल्या ताटाला किंवा चाकूला वड्या चिकटणार नाही आहेत।
त्यानंतर मी वड्या तळून घेणार आहे. तुम्ही अशाच उकडलेला न तळतासुद्धा कच्च्या खाऊ शकता, पण तळल्यानंतर खूप छान कुरकुरीत लागतात, त्यामुळे मी तळणार आहे. तर तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता, थोड्याशा तेलामध्ये तव्यावरती भाजून घेऊ शकता. मी अशा छान तळून घेणार आहे. तर तेल गरम झालं की 7-8 वड्या मी एका वेळेस छान दोन्ही बाजूनी छान लाल होईपर्यंत छान तळून घेणार आहे. या वड्या उकडल्यानंतर अशाच डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवल्या आणि हव्या त्यावेळेस तुम्ही तळून खाऊ शकता. तर अशाच प्रकारे वड्या ठेवल्या तर 2 ते 3 दिवस आरामात टिकतात. तुम्ही बघू शकताय तर किती मस्त अशा वड्या छान तळून झालेल्या आहेत. अशाच प्रकारे मी सगळ्या वड्या तळून घेणार आहे. तर मस्त अशा कुरकुरीत खमंग कोथिंबीरची वडी तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.